पूर्वी काय करायचं की असे गहू ओलवून झाले, गहू ओलवणे म्हणतात त्याला, की नंतर उखळामध्ये कुटायचे आणि उखळात कुटून ती जी काय सालं त्याची निघतील ती पाखडून नंतर मग वापरायचे. तर हा उखळ कसा असतो जुन्या काळातला तो आपण पाहू. हे गहू परत एका बोलमध्ये आपल्याला घालायचे आणि ह्याच्यावर आता आपल्याला एकदम गरम असं पाणी ओतायचं आणि मग हे साधारण उकळी आलेलं गरम पाणी आपल्याला गव्हात ओतायचं आहे. आता हे असं का करायचं, तर हे असं का करायचं, कारण हे गहू आपल्याला नंतर वाळवायचे नाही आहेत पण सुकवायचे आहेत. कसं की ह्याच्यावर कपड्यावर घालून त्याचं वरवरचं पाणी जे आहे ते निघालं पाहिजे आणि या पद्धतीमुळे काय होतं, जेव्हा आपण या गव्हाला भाजतो तर ते छान हलके होऊन असे भाजल्या जातात आणि सत्तूची टेस्ट जी आहे चव ती छान होते. आता सत्तूचं पीठ सत्तू असं का बरं म्हणतात हे जेव्हा माझ्या मनात आलं तेव्हा एक छान इंटरेस्टिंग गोष्ट मला समजली. काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी 7 वेगवेगळ्या प्रकारची धान्य घ्यायची आणि मग त्याचं हे पीठ बनवायचे. आता काही ठिकाणी गहू, त्याच्याबरोबर बार्ली, त्याच्याबरोबर चणा किंवा नुसतं गहू बार्ली. आता आपण घेणार आहे चणा घेणार आहे, गहू घेणार आहे आणि डाळवं असे 3 प्रकार घेणार. तर ह्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स होते. तर अजूनही काही ठिकाणी बार्लीचा वापर करतात की बार्ली आणि गहू एकत्र करून ते पीठ सातूचं पीठ म्हणून सत्तू, सातू, सप्तधान्य असं ते होत आलं सगळं. इतिहास शोधायला गेलं तर बराच मोठा आहे. तुमच्याकडे जर काही सत्तूच्या पिठाची माहिती असेल तर मला नक्की कळवा. याला एक 5-1 मिनटं ठेवून नंतर आपल्याला परत गाळून घ्यायचं आहे. यातलं पाणी सगळं निथळत ठेवायचं आणि नंतर या गव्हाला आपण कापडावर सुकवू. उन्हात वाळवायचं नाही आहे, अर्धा तास असंच ठेवायचं आहे जेणेकरून काय होतं की कापडावर जेव्हा आपण हे लावतो तो वरचं पाणी जे आहे ते सगळं शोषून घेतलं जाईल. एक साधारण अर्धा तास. आता 2 वाट्या गहू आहेत तर साधारण एक अर्धी वाटी चण्याची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. आणि या खमंग झाल्यानंतर एक पाव वाटी डाळवं यात घालायचे आपल्याला. ह्याला थंड करायचं. हवेच्या ठिकाणी असं ठेवून याला सतत असं हलवत राहायचं म्हणजे हे ड्राय होतात. नंतर ह्याला आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं आहे. याला थोडासा वेळ लागेल पण जेवढं छान तुम्ही भाजाल तेवढा सत्तू जो आहे तो व्यवस्थित असा बनेल. हे छान असे भाजून घ्यायचे की पटपट फुटायला पाहिजे. आता दळायला देण्यापूर्वी याच्यामध्ये एक 4-5 वेलच्या, एक अर्ध जायफळ आणि चमचाभर सुंठ पावडर याला आपण दळायला देऊ. अशा पद्धतीने सत्तू आपला तयार झालेला आहे. डब्यात भरून ठेवू. 2-3 महिने काही होत नाही सत्तूला. आता हे झालं सातूचं पीठ. आपण 2 महिने याला काही होत नाही.
आता यापासून आपल्याला पेय तयार करायचं आहे. आपण पहिलं जे पेय करतो गोड, म्हणजे गुळ टाकून, मग त्याच्यात तुम्ही दूध घालू शकता किंवा पाणी, पण मी म्हणतो पाण्यापासून तयार करा, जास्त छान लागतं. म्हणजे कित्येक वेळा असं होतं ना की दूध कोणाकोणाला मागतं, जमत नाही. पाणी बेस्ट घेतलं, पाणी कुठेही अवेलेबल असतं, गूळ साखर कुठेही अवेलेबल असते, मिक्स केलं की प्यायचं. बनवूयात. साधारण 1 ग्लासभर पाणी, त्यामध्ये गूळ. आता मी थोडा गोड घास आहे, तर गूळ 2 चमचे घेईन, हे विरघळून घेईन. यामध्ये साधारण 3 चमचे आपण सातूचं पीठ घालू. आता या सातूचा उल्लेख वेदकाळात सुद्धा आहे, ऋग्वेदात सुद्धा याचा उल्लेख आहे. पण वेदकाळातला सातू जो बनायचा तो वेगळा, त्याच्यामध्ये बार्ली वगैरे वापरायचे, मागाशी मी सांगितलं. आणि ज्या धान्यांना भाजून त्याचं पीठ करू शकतो असे हे सप्तधान्य वेगवेगळे वापरायचे. कसंही असो, पाण्यामध्ये खूप छान लागतो, दुधातही छान लागतो. तुम्ही नक्की खा आणि सकाळच्या ब्रेकफास्टला सत्तूचं पीठ वापरा. नमस्कार. पाहता मास्टर श्री. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कोण कोण पित आहे सत्तू? बघा, बघताय काय, सामील व्हा.